नर्मदे हर. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही चैत्र महिन्यात म्हणजेच साधारणतः मार्चचा शेवटचा आठवडा ते एप्रिलमध्ये केली जाते. आम्ही ही परिक्रमा गुजरातमधील तिलकवाडा येथून सुरू केली. तिलकवाडा ते रामपुरा असे साधारण 10 किलोमीटर चालल्यानंतर नावेने दुसऱ्या तटावर जावे लागते. तेथून पुढे तिलकवाड्यापर्यंत 11 किलोमीटर अंतर चालून झाल्यानंतर परिक्रमा पूर्ण होते. अशा या 21 किलोमीटरच्या प्रदक्षिणा मार्गात छोटी गावे, मंदिरे आणि आश्रम लागतात. तिलकवाड्यातील वासुदेव कुटीर आश्रमात परिक्रमावासियांची राहण्याची तसेच भोजनाची सोय होते. त्यासाठी कुठलेही शुल्क घेतले जात नाही. हा आश्रम नर्मदा नदीच्या काठावरच असल्यामुळे गेल्या गेल्या नर्मदा माईचे दर्शन होते. पहाटे 4 वाजता आम्ही परिक्रमेला सुरुवात केली. वाटेत लागणाऱ्या वेगवेगळ्या मंदिरांचे दर्शन करून पुढे मार्गस्थ झालो. साधारण पहिले 3-4 किलोमीटर चालल्यानंतर आपण नर्मदा किनारी पोचतो. बरेच जण ही परिक्रमा रात्री किंवा पहाटे चालू करतात, जेणेकरून उन्हाच्या तडाख्यापासून वाचता येईल. बरेच जण ही परिक्रमा रात्री किंवा पहाटे चालू करतात, जेणेकरून उन्हाच्या तडाख्यापासून वाचता येईल. परिक्रमेचा मार्ग शेतातून शेताच्या कडेने तसेच नर्मदाच्या किनाऱ्याच्या बाजूने जातो. गुजरात प्रशासनाने परिक्रमावासियांसाठी चांगले रस्ते, ठिकठिकाणी दिवे तसेच मार्गफलकांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे परिक्रमावासियांसाठी चांगली सोय झाली आहे. साधारण 9 किलोमीटर चालल्यानंतर आपण नंदी घाट येथे पोचतो. येथे 10 मोठ्या आकारातील शिवलिंग ठेवलेली आहेत. परिक्रमावासियांनी हा घाट गजबजून गेला होता. येथे वेगवेगळ्या आकारातील नर्मदेश्वर शिवलिंग विकण्यासाठी उपलब्ध होते. रस्त्यात थोडी विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ झालो. नर्मदेच्याच किनाऱ्यावर नर्मदा माईची पूजा, ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. आम्हीही नर्मदा माईची पूजा अर्चना करून पुढे मार्गस्थ झालो.
येथून पुढे तुम्हाला बोटीने रामपुरा येथील घाटावर जावे लागते. त्यासाठी प्रत्येकी 20 रुपये चार्ज आकारला जातो. सूर्योदय होतानाच शंखध्वनीच्या आवाजातला बोटीचा प्रवास रोमांचित करून गेला. रामपुरा घाटावरून पलीकडच्या म्हणजेच जिथून आपण चालत आलो तेथील तटाचे हे सुंदर दृश्य. आता दक्षिण तटावरूनच म्हणजे रामपुऱ्यावरून पुढील परिक्रमा चालू झाली. ही परिक्रमा बहुतांशी डांबरी रस्त्यानेच होते. आजूबाजूला असलेली हिरवीगार शेती लक्ष वेधून घेते. कळत नकळत आपण निसर्गाशी एकरूप होऊन जातो. रस्त्याने जाताना लागलेला हा वटवृक्ष किती जुना असेल हे सांगता येत नाही. त्याचा आवाका डोळ्यात मावत नव्हता. पुढे अनेक मंदिरे आणि आश्रम लागले. त्यातीलच एक तपोवन आश्रम. परमपूज्य श्री पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपस्येने अतिशय जागृत झालेला हा आश्रम आहे. तिथून पुढे गेल्यावर श्री सीताराम बाबांचा आश्रम लागतो. येथे दर्शन घेऊन आपण तेथूनच खाली नर्मदेच्या किनारी उतरतो. तेथून पुढे साधारण 2 किलोमीटर अंतरावर तिलकवाडा आहे. नर्मदा नदीच्या पात्रात मगरींचा वावर आहे. अशाच एके ठिकाणी झालेले मगरीचे दर्शन. अशा तऱ्हेने पहाटे 4 वाजता सुरू झालेली परिक्रमा सकाळी 9:30 वाजता पूर्ण झाली. संध्याकाळी श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची पालखी निघते. वासुदेव कुटीर आश्रम ते गुरुलीला घर आणि परत वासुदेव कुटीर असा पालखी मार्ग असतो. संध्याकाळी 7:30 वाजता वासुदेव कुटीर येथे नर्मदेची आरती केली जाते.
अतिशय उत्साहाच्या वातावरणात ही परिक्रमा पूर्ण करून घेतली गेली। नर्मदे हर। परिक्रमा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी शूलपाणेश्वर येथील नर्मदेची आरती बघण्याचा योग आला। अतिशय सुंदर पद्धतीने नर्मदामाईची आरती केली जाते। ही आरती रोज सायंकाळी 8 वाजता चालू होते। ही परिक्रमा करताना पुण्य मिळेल न मिळेल, अनुभूती मिळेल न मिळेल, पण संचित मात्र काही प्रमाणात अवश्य नष्ट होते। नर्मदे हर।